गावात एक तरुण राहायचा, राघव. गरीब असला तरी प्रामाणिकपणाने त्याने लोकांच्या हृदयात जागा मिळवली होती. त्याचा रोजचा दिनक्रम साधाच असायचा. सकाळी लवकर उठायचं, शेतात जाऊन काम करायचं, दिवसभर कष्ट करायचं आणि रात्री आईसोबत साध्या जेवणावर समाधान मानायचं. एके दिवशी सकाळी राघव नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे चालला होता. वाटेत एक मोठं वडाचं झाड होतं. तिथे थोडा आराम करावा असं त्याने ठरवलं. तो सावलीत बसला, पाणी प्यायला आणि सहज खाली पाहिलं तर त्याच्या डोळ्यासमोर एक चमचमणारी वस्तू पडलेली होती. कुतूहलाने त्याने ती उचलली आणि पाहतो तर काय, ते होतं सोन्याचं नाणं. ते जुनं पण अतिशय सुंदर होतं. त्यावर कोरीव काम होतं आणि मागच्या बाजूला सत्यम शिवम सुंदरम असं कोरलेलं होतं. राघवच्या मनात विचारांचा गोंधळ उडाला. हे नाणं कोणाचं असू शकेल? काय कळत नाही बाबा, आणि ते मलाच का सापडलं? क्षणभर राघवच्या मनात मोह निर्माण झाला. आईला, पण माझं पण नशीब उजाडलं म्हणायचं की. हे नाणं जर माझं झालं तर माझं आयुष्यच बदलू शकतं. आईला चांगलं घर घेता येईल, शेतात चांगली नांगरणी करता येईल, कपडे, बियाणं, औषधं, आईला सगळं घेता येईल बघ. आईला कमालच झाली म्हणायची. पण लगेच त्याला आपल्या वडिलांची शिकवण आठवली. राघवा, इमानदारी हीच माणसाची खरी ओळख असते का? कधीही वाईट मार्गाला जाऊ नकोस बघ. आणि मग राघवने ठरवलं की हे नाणं तो योग्य व्यक्तीला परत करणार. तो गावात गेला आणि त्याने चौकशी सुरू केली. प्रत्येक जण नाणं पाहून आश्चर्यचकित झाला, पण कुणीच म्हणालं नाही की हे त्याचं नाणं आहे. राघव गावात चौकशी करत असताना गर्दीतून सावकार विठ्ठलराव शेटजी पुढे आले. ते गावातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते आणि त्यांचा पैशांवर जबरदस्त हक्क होता. कोणी कर्ज फेडू शकत नसेल तर ते त्याच्या जमिनीवरही ताबा मिळवत. शेटजींनी नाणं पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. राघव, अरे हे तर माझंच नाणं आहे. अरे माझ्याकडून काल हरवलं होतं ते, असं त्याने जोरात ओरडून सांगितलं. जणू काही ते खरंच त्याचं नाणं होतं. राघव थोडासा गोंधळला. शेठजी, हे खरंच तुमचं नाणं आहे का? शेठजीने खांदे उडवले आणि गंभीर आवाजात म्हणाले. ए राघवा, काय शंका घेतोस का माझ्यावर? अरे इतका मोठा मी सावकार, असं का खोटं बोलेन मी आणि कशाला खोटं बोलेन मी? ताबडतोब मला ते माझं नाणं परत कर, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, कळलं का? राघव विचारात पडला. त्याला वाटलं इतका मोठा माणूस खोटं का बोलेल. पण मग त्याने विचारलं, शेठजी, बरं हे नाणं मी तुम्हाला देतो, फक्त माझ्या प्रश्नाचं एक उत्तर द्या मला. प्रश्न? विचार विचार प्रश्न, बघू काय प्रश्न विचारतेस मला. आणि मग राघवने त्यांना विचारलं, शेठजी, मला सांगा, तुमच्या नाण्यावर काही खास खूण आहे का? शेठजी क्षणभर थांबले. आता त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. हो हो, आहे ना. त्यावर त्यावर सिंहाचं चित्र आहे, सिंहाचं. आणि ते फार जुनं आहे फार, असं शेठजीने सांगितलं. जणू काही ते खूप आत्मविश्वासाने बोलत होते. राघवने नाणं उचलून बारकाईने पाहिलं तर त्यावर सिंहाचं चित्र नव्हतंच, तर त्यावर कमळ कोरलेलं होतं आणि मागे सत्यम शिवम सुंदरम असं लिहिलं होतं. त्याच क्षणी राघवला समजलं की शेठजी खोटं बोलत आहेत. आता गर्दीत काही लोक कुजबुजू लागले. काय माणूस आहे, एवढी संपत्ती आहे त्याच्याकडे, तरी खोटं बोलून एका गरीबाचं नाणं घ्यायला निघालाय. शेठजींना ना काय पडलीच नाही त्यांच्या इज्जतीची. शेठजी त्या माणसाचं बोलणं ऐकून थोडेसे नरमले आणि राघवने ठाम आवाजात उत्तर दिलं. शेठजी, क्षमा करा,
पण या नाण्यावर सिंहाचं चित्र नाही. अहो, यावर तर कमळाचं चिन्ह आहे. त्यामुळं हे नाणं तुमचं असू शकत नाही बघा. आता शेठजींचा चेहराही उतरला. त्यांनी काही बोलायचं म्हणून तोंड उघडलं, पण गर्दीतील लोक त्यांच्याकडे संशयाने पाहत होते आणि त्यांना समजलं की आता त्यांचं खोटं काही टिकणार नाही. आणि गपचूप शेठजींनी पाय उचलले आणि गर्दीतून हळूच बाहेर गेले. आणि त्याच वेळी गर्दीतून गोपाळ काका, गावातील वृद्ध गृहस्थ, पुढे आले. त्यांचे डोळे ना पाण्याने भरले होते. ते थरथरतच म्हणाले, बाळा, अरे राघव बाळा, हे नाणं माझं आहे बघ. अरे माझ्या आजोबांनी हे मला दिलं होतं वारसा हक्काने, पण काल ते कुठं हरवलं हेच कळलं नाही बघ. हे बाळा, अरे हे नाणं माझं आहे, मला परत करशील का रे? राघवने त्यांना विचारलं, आजोबा, अहो करतो की, पण आधी मला सांगा, तुमच्या नाण्यावर काही खूण आहे का? आणि गोपाळ काका म्हणाले, त्यावर नाण्यावर का? बाळा, त्यावर ना कमळाचं चित्र आहे आणि माग बघ सत्यम शिवम सुंदरम असं कोरलेलं बघ. होय, हेच आहे. राघवने आनंदाने त्यांच्याकडे पाहिलं आणि त्याच्यासमोर सत्य स्पष्ट झालं होतं. त्याने नाणं त्यांच्याकडे दिलं. आजोबा, हे घ्या. अहो, हे तुमचंच नाणं आहे, तुमचंच नाणं आहे. घ्या तुम्ही बिंदास. गोपाळ काकांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी राघवच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. बाळा, अरे तुझ्या प्रामाणिकपणामुळे हे नाणं मला परत मिळालं बघ. देव तुझं भलं करो बाळा, देव तुझं भलं करो. गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. सगळ्यांना कळलं की राघव खरंच प्रामाणिक आहे. शेठजी मात्र चुपचाप निघून गेले. खोटं बोलून आपली लाज काढून घेतली याचा त्यांना पश्चाताप झाला. त्या रात्री राघव घरी परतला. आईने त्याच्या हातावर गरम भाकरी ठेवली आणि प्रेमाने विचारलं, काय रे बाळा, आज उशीर का झाला म्हणायचा? राघवने आपल्या आईला संपूर्ण हकीकत सांगितली. ते ऐकून आईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. आईने राघवच्या डोक्यावरून हात फिरवला. बाळा, आज तू आपल्या बाबांचं नाव ठेवलंस बघ. अरे तू गरिबीमध्येही इमानदारी सोडली नाहीस आणि हेच तुझं खरं सोन आहे. कसं आहे ना बाळा, पैसा येतो आणि परत जातो, पण चांगला स्वभाव आणि प्रामाणिकपणा आपल्या सोबत आयुष्यभर राहतो बघ, आयुष्यभर राहतो. नाव काढलंस पोरा, नाव काढलंस. राघव समाधानाने हसला. त्याच्या हातात खरं सोनं नव्हतं, पण त्याच्या हृदयात इमानदारीचं सोनं होतं आणि ते कोणत्याही धनापेक्षा मौल्यवान होतं. ही गोष्ट आपल्याला शिकवते की आपण आयुष्यात नेहमी प्रामाणिक राहिलं पाहिजे, कारण इमानदारी हीच खरी संपत्ती आहे. मित्रांनो, या गोष्टींच्या प्रवासात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला आमच्या कथा आवडल्या असतील तर आपल्या स्टोरी मित्र कमलाकर ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसह. तोपर्यंत आनंदी रहा आणि कथा ऐकत रहा.